तर गुड मॉर्निंग. चला मग आज मी तुम्हाला देणार आहे फुलांचे इन्फॉर्मेशन. सो लेट स्टार्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया चप्पल घालण्यासाठी. चला उठू, चला चप्पल घालूया. आपली खराब झाली कारण की गार्डनमध्ये खूप सारी मड असते जी आपल्या पायाला लागू शकते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी प्राजक्ताचं झाड दाखवते. त्याला पारिजातक सुद्धा असं म्हणलं जातं. वाल तर तेव्हाच्या त्या फोडून दाखवल्या अशा दिसतात अशा प्रकारे. तर बघा याचं खूप कवरिंग शेल असतं ह्याच्यावर. हे बघा, हे बघून तुम्ही शेवू शकता. चला बघा, आता जाऊया आपण दुसऱ्या झाडाकडे. आहे नारळाचं जे की बारकच हे आहे शेवंती. शेवंतीचं फूल तोडून घेऊया. त्याला घेतला तसाला ठेवून देऊया. हे शेवंतीचं फूल आपण कलेक्शन करू. चला दिलं ठेवून. आता सदाफुली हे पण याचं फूल काढू आणि ठेवून देऊया शेवंतीच्या शेजारी. हे आहे रात्री आणि जी रात्रीची फुलती ही आहे त्याची फुलं, ज्याच्यावर एवढा स्मेल फ्रॅग्रन्स एकदम बेस्ट. तर चला मग आता झेंडूचं प्लक्स करूया आणि मग आता हे केल्यानंतर काय आवडतच आपण जाऊया पपईच्या झाडाकडं. आता गार्डनकडून तुम्हाला दाखवते गार्डन. हे आहे ॲलोवेराचं. आणि ॲलोवेराचं कसं असतं, ह्याच्या ह्या आहे ऑरेंज कलरच्या सीड्स ॲलोवेराच्या, जे की खाली पडल्यानंतर ॲलोवेराचं एक रोप तयार होतं. हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे. हे आहे पुदिना. हे मोस्टली ग्रीन टीमध्ये यूज केलं जातं. बाकी काही असेल त्याच्यात यूज केलं जातं. पिकल्यानंतर न काढतात हे सीताफळ. तर चला मग आता आपण परत रिटर्न जाऊया आपल्या सगळ्या कलेक्शनकडं फ्लावर्सच्या. आणि जाता जाता तुळशीचे पण प्लांट असे यूज घेऊ. आता बघत आहोत हे बाकीचे मी कलेक्शन आणले दुसऱ्याकडून, जे की आमच्याकडं नाही आहेत. हे आहे वेलवट, हे आहे झेंडू वगैरे, शंकराच्या वेलचे फुलं वगैरे, चिनी गुलाब, असे वेगवेगळे झाडे. पहिल्यांदा आपण घेऊया झेंडू. तर ऑरेंज कलरचा असतो झेंडू मोस्टली. आणि दुसरं फूल आहे शेवंती, डार्क पिंक कलरची सदाफुली, जे पॉझिटिव्हनेस आणती. ही आहे रातराणी, स्मेल स्ट्रॉंग फ्रेग्रन्स आणती. एवढी सगळे फुलांचं कलेक्शन आहे आपल्याकडे. हे बघा किती सारे फुलं आहेत आपल्याकडे, बघू शकता. आणि हे कलेक्ट करतो आहे बघा. हे आपल्याकडे तुळशी आणि खाली पडलेलं चिनी गुलाब आहे. हे आहे झेंडूचा दुसरा प्रकार. तुम्ही कमेंट करून याचं नाव पण सांगू शकता. चला बाय. नेक्स्ट पार्टमध्ये सगळी इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला.